नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस हा कधी द्यावा, कोणती खते द्यायची आहे, सोबत खताचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि दिलेल्या खताच्या प्रत्येक कणाचा आपल्या कापूस पिकाला फायदा व्हावा यासाठी खत देण्याची योग्य पद्धत काय, अशी एकंदरीत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच कापूस पिकाच्या संपूर्ण नियोजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाला खते देण्या अगोदर आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार खताची निवड करणे आणि योग्य प्रमाणात खते देणे हे तिथं अतिशय महत्वाचं असतं. तर मग आपण या ठिकाणी जाणून घेऊया की जमिनीच्या प्रकारानुसार कपाशीला आपल्याला जी काही खतं द्यायची, पहिला डोस रासायनिक खताचा, त्याच्यामध्ये कोणती खते घ्यायची आणि किती प्रमाणात घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम हलकी आणि कोरडवाहू जमीन असेल तर अशा जमिनीसाठी आपल्याला खताचा जो काही पहिला डोस आहे तर हा 25 दिवसांनी त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खतं कोणती घ्यायची आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये झाडाच्या मुळाचा चांगला विकास होण्यासाठी, झाड मजबूत होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या ही चांगली निघण्यासाठी आपल्याला 50 किलो NPK 10-26-26, त्यासोबत 20 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 15 किलो युरिया असा एकत्रित रासायनिक खताचा डोस आपल्याला कपाशीच्या पिकाला द्यायचा आहे 25 दिवसाची कपाशी झाल्याच्या नंतर. आता इथं मी तुम्हाला अतिरिक्त SSP वापरण्यासाठी का सांगतोय, तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात SSPचं जे काम आहे तर हे झाडांना मजबूती प्रदान करणे, झाडांमध्ये फुटवे चांगले निघण्यासाठी याचा वापर होतो, याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे 10-26 मध्ये जो फॉस्फेट तुम्हाला मिळतो, परंतु हा पुरेसा नसल्यानं आपण अतिरिक्त इथं 20 किलो त्या ठिकाणी फॉस्फेट देतोय. सोबतच इथं नत्र सुद्धा आपल्याला मिळतंय, परंतु हे पुरेसं नसल्यानं आपण वरतून या ठिकाणी एक 15 किलो युरियाचा वापर करतोय. म्हणजे पहिल्या डोस मध्ये जवळपास 9 ते 10 किलो नत्र हे आपल्याला या डोस मध्ये कपाशीच्या पिकाला त्या ठिकाणी जात आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिला डोस हा हलकी आणि कोरडवाहू जमीन असेल तर अशा जमिनीसाठी द्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत सल्फर किंवा मॅग्नेशियमचा वापर करू शकता. मी तुम्हाला रिकमेंड करत नाही, हे तुमच्या पद्धतीने करू शकता, परंतु हा त्या ठिकाणी एकदम बॅलन्स डोस आहे. त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो, जर चुनखड जमीन असेल, बऱ्याच शेतकऱ्यांची जी जमीन आहे तर ही चुनखड असते, तर अशा जमिनीसाठी खते देणे म्हणजे नेमकी कोणती खते द्यावी, कारण चुनखड जमिनीमध्ये फॉस्फेट आणि नायट्रोजन हे दोन घटक उपलब्ध लवकर तिथं पिकाला होत नाही, त्यामुळे पिकाचा चांगला विकास होत नाही. मग अशा जमिनीमध्ये सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला एक बॅग अमोनियम सल्फेट किंवा युरिया घ्यायचा आहे. त्यासोबत एक बॅग NPK 10-26-26 आणि एक बॅग म्हणजे जवळपास 50 किलो SSP सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स. चुनखड जमिनीसाठी हा डोस आहे शेतकरी मित्रांनो. 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला हा डोस तिथं द्यायचा आहे. अमोनियम सल्फेट आणि युरिया त्यासोबत SSP या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे चुनखड जमिनीसाठी. याचं आपल्याला जास्त प्रमाण तिथं वापर करायचा आहे. आणि NPK 10-26-26 तुम्हाला एक बॅग घ्यायची आणि 25 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स त्यामध्ये घ्यायचा आहे.
त्यानंतर आता जे मध्यम किंवा भारी आणि पाण्याची उपलब्धता, मध्यम भारी आणि बागायती जमीन असेल तर अशा जमिनीसाठी आपल्याला जे रासायनिक खत आहे तर हे खत आपल्याला कोणती द्यायची, तर यामध्ये 50 किलो NPK 10-26-26, त्यानंतर 15 kg सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 kg युरिया. याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स वगैरे आपल्याला देण्याची तिथं गरज नाही, चांगली जमीन जर असेल तर. आणि या जमिनीमध्ये जो डोस आपल्याला द्यायचा आहे तर हा द्यायचा आहे आपल्याला जवळपास 25 ते 30 दिवसांनी, म्हणजे आपली कपाशी 25 ते 30 दिवसाची झाल्यानंतर आपल्याला पहिला डोस हा रासायनिक खताचा त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला रासायनिक खताचं योग्य प्रमाणामध्ये तिथं पहिला डोस हा द्यायचा आहे. आता खते देण्याची योग्य पद्धत काय, तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याचदा बघतो की शेतकरी शेतामध्ये खत फेकून देतात आणि त्याच्यावरती आपण वखरणी करून देतो. मग त्यामध्ये अर्ध खत हे जमिनी आड जातं आणि अर्ध खत हे उघड्यावर पडतं. मग उघड्यावर पडलेल्या खताचा आपल्या पिकाला फारसा त्या ठिकाणी फायदा होत नाही. मग जर आपण दिलेल्या खताच्या प्रत्येक कणाचा आपल्या पिकाला फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर खत देण्याची जी काही योग्य पद्धत आहे, तर जे सुरुवातीला झाड आहे शेतकरी मित्रांनो, तर झाडाच्या जवळपास जसं तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवतो, या ठिकाणी हे झाड आहे आणि या झाडाच्या बाजूला 5 इंचावरती तुम्हाला खत द्यायचंय. खत हे फेकून नाही द्यायचंय आणि किंवा पेरून नाही द्यायचंय. तर पहिलं खत हे आपल्याला टोकन करून द्यायचंय शेतकरी मित्रांनो. टोकन करायचं आपल्याला झाडाच्या जवळपास 4 ते 5 इंच अंतराने टोकन करायचंय, त्यामध्ये खत टाकायचे आणि त्याला परत दाबून टाकायचे. अशा पद्धतीने आपल्याला जे काही पहिलं खत तर हे त्या ठिकाणी द्यायचंय. आणि अशा पद्धतीने खत दिलं तर दिलेल्या खताचा त्या पिकाला 100% तिथं फायदा होतो. खते वाया जात नाही, उघड्यावर पडत नाही आणि त्यामुळे खतातले जे काही नायट्रोजन तर हा हवेमध्ये तिथं उडून जात नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिलं खत त्या ठिकाणी द्यायचंय. शेतकरी मित्रांनो, खत देण्यासाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचं आहे, म्हणजे दिलेली खते चांगल्या प्रकारे विरघळतील एवढा ओलावा जर जमिनीमध्ये असेल तर खते द्यावी, नाहीतर खते देऊ नये. पाऊस पडू द्यावा, नंतर खते द्यावी, किंवा 1-2 दिवसामध्ये पाऊस येण्याचा अंदाज असेल तर खत देऊन टाकावे. आता खत व्यवस्थापनासंदर्भात काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.